ओम श्री गणेशाय नमः. अरुण संध्या राग मिश्रित. ज्याप्रमाणे सकाळच्या प्रहरी अरुणोदय होतो आणि अरुणोदय आल्यानंतर प्रकाश पिवळसर आणि तांबडा प्रकाश पडतो पृथ्वीवरती, त्याप्रमाणे परमेश्वराचं असं सुंदर रूप आहे. तैशी उठी दिशे या रक्त. उठी अंगाला लावल्यानंतर दीपावलीच्या दिवशी शरीर कसं दिसतं? तांबडं आणि पिवळसर दिसतं आणि सुंदर दिसतं. विवेकांकुश धरियेला. त्याप्रमाणे ते कुठं बसलेत? सूर्याच्या रथावरती बसलेत अरुण, आणि रथाचा लगाम त्यांच्या हातामध्ये आहे आणि ते सूर्याला नमस्कार करून म्हणतात, हे भगवंता, भावे जे शरण येती अज्ञान जन. आणि त्यावेळी अज्ञान असोत किंवा सुज्ञान असोत, सर्वजण सूर्यनारायणाच्या पाया पडतात. म्हणजे त्यांचं लांबून हे सूर्यनारायण सुखदेव असं दर्शन घेतात. त्यांचे छेदावया विद्या विपिन. या लागे उर्धव फरश धरुण. सिद्ध गजानन सर्वदा. आणि गजाननाच्या हातामध्ये जो फरश आहे तो भक्ताचं संकट दूर करण्यासाठी, भक्तांचा अज्ञान नाश करण्यासाठी आहे. असं हाती झळके लीला कमळ. जे अमलान नविटे सर्व काळ. आणि मग परमेश्वराच्या एका हातामध्ये कमळ आहे, आणि ते कशासाठी आहे? तर प्रेमळ भक्तांची इच्छा पूर्ण करण्यासाठी आहे. जे का निर्मळ अंतर्बाह्य, जे मनातून अंतरात्म्यातून जे शुद्ध आहेत अशा लोकांसाठी हे कमळ आहे. जैसे कल्पांत विजूचे उमाळे. आणि ज्याप्रमाणे पावसाळ्यामध्ये वीज कडाडते, लकलक करते आणि तिचा प्रकाश पडतो आणि क्षणात नाहीसा होतो, त्याप्रमाणे या सूर्याचं तेज आहे, ह्या भगवंताचं तेज आहे. तैसे अलंकार अंगी मिरवले. त्याप्रमाणे सूर्यनारायण दिसत आहे. नक्षत्र पुंज गुणी ओविले. देवी मुक्ताहार डोलती. ज्याप्रमाणे आकाशामध्ये नक्षत्र दिसतात आणि त्याप्रमाणे असं वाटतं की परमेश्वराच्या भोवती सगळे नक्षत्र आहेत, आणि त्यांच्या गळामध्ये जे मुक्ताहार आहे तो असा हलतोय वाऱ्याने. हृदय काशी सुरेख. कल्पांत विजूचे पाळे एकदंत झळकते. म्हणजे ज्याप्रमाणे चंद्र आकाशामध्ये आहे आणि भोवताना संपूर्ण तारांगण आहे, तर त्यामध्ये चंद्र हा शोभून दिसतो, किंवा सूर्य दिवसा कसा दिसतो? प्रकाशमान दिसतो, की ज्याप्रमाणे त्याच्या कानातील कुंडल तळपत आहेत. मुगटी झळकती रत्नकळा. तेने नभमंडप उजळला. आदि पुरुषा साकारला. वरदान ध्यावया कविते. जो साक्षात पुराण पुरुष कृष्ण आहे, तो माणसाला सद्बुद्धी द्यायला प्रगट होत असतो. ऐसा महाराज गजवदन. वर्धास्ते दावी चिन्ह. आणि असा कसा आहे? त्याचं वदन गणपती समान आहे, हाताची सोंड रूपी आहे, आणि असा गजवदन. करी राम कथा बिजारोपण. त्याशी जीवन घालीन मी. आणि जो रामायण वाचेल, रामायण कथा ऐकेल, त्याच्यावर माझी कृपा होईल, असं साक्षात श्री गजानन महाराजांनी सांगितलंय, श्री गणेशाने सांगितले. ऐसा होता वरदचंद्र. म्हणजे असा सूर्य उगवल्यानंतर ऐसा उगवता वरदचंद्र. तेने उल्लाशे कवी हृदय समुद्र. साहित्य भरते अपार असंभाव्य दाटले. आणि कवीला आपण हा ग्रंथ कसा लिहावा, साहित्य कसं निर्माण करावं, याची सद्बुद्धी प्राप्त झाली. जय जय गजवदना निरूपमा. या ठिकाणी जय जय गजवदना निरूपमा असं का म्हटलंय? तर प्रथम श्री गणेश आहे, आणि श्री गणेश स्मरण केल्याशिवाय कोणत्याही गोष्टीला पर्याय नाही. अगाध न वर्णवे तव महिमा.
तुझिया गुणांची पावावया सीमा, कैसा सरता होईन मी. आणि हे श्री गणेशा, हे सूर्यनारायणा, आम्ही हे जे काय लिहितोय, तुझी कथा जे वर्णन करतोय, ती कथा तुझ्या कृपा आशीर्वादाशिवाय मला प्राप्त होऊ शकणार नाही, प्राप्त होऊ शकत नाही. का केशी मेरू घेऊ न देखा, कुणीही व्यक्ती, कुणीही दैवत, का केशी मेरू घेऊन देखा, हा मेरू पर्वत जो आहे कुणी असा सहज धरून काकेमध्ये घेऊन जाऊ शकत नाही किंवा चालू शकत नाही. कैशी नृत्य करही पिपलिका, मुंगीनं कधी डान्स केलेला पाहिलंय का, नाचलेलं पाहिलंय का, नाही पाहिलं. कैसे ब्रह्मांड उचलेल मशका, उंदीर जर म्हटला मी हा पर्वत उचलीन, मेरू पर्वत उचलीन, त्याला तो उचलू शकेल का, नाही उचलू शकणार. आणि मग तो जर म्हटला मी ब्रह्मांड उचलू शकतो, जर पर्वत उचलू शकत नाही तर ब्रह्मांड काय उचलेल. ब्रह्मांड तर लाखो टनाच्या पलीकडे असेल. मक्षिका की हलवी, मक्षिका म्हणजे मुंगी, ती जर म्हणली मी पर्वत हलवीन किंवा ब्रह्मांड हलवीन, ते शक्य नाही. चंद्रासी कर्पुराचे उठणे, चंद्र आहे, चंद्राला ताटामध्ये कर्पूर घेऊन आपण त्याला ओळखू शकत नाही, हां, किंवा त्याला उठणं लावू शकत नाही. चंद्रासी कर्पुराचे उठणे, वासर मनीष दर्पण दावणे. म्हणजे चंद्राला आपण जर म्हणलो तुला आम्ही उठणं अंगाला लावून आंघोळ घालो, तर ते शक्य नाही. किंवा वासर मनीष दर्पणे दावणे म्हणजे सूर्याला आपण जर म्हणलो तुला मी नैवेद्य दाखवतो आणि तुम्ही येऊन ह्याला धारण म्हणजे प्रसाद रूपानं खावा, तर तो खाऊ शकत नाही येऊन. असं हिमनगाशी वारा घालणे, मेघाशी अर्पणे उदकांजुळी. हिमनग म्हणजे बर्फाचा पर्वत आहे, त्याला आपण जर वारा घालू म्हटला असा पंख्यानं, तर तो वितळणार नाही. असं आहे. मेघाशी अर्पणे उदकांजुळी. आता मेघा साक्षात त्यामध्ये पाणी असतं, आणि त्यालाच जर आपण म्हटलं तुला मी पाण्याचं नैवेद्य दाखवतो, तर ते चालणार नाही. किंवा त्याला आपण आंघोळ घालू शकत नाही. किंवा त्याला आपण सूर तरुपुढे ठेवी जे बद्री फळ, मलया चळाशी धूप परिमळ. आता मलया चळाशी म्हणजे कोणाशी, पर्वताशी. आपण पर्वताला जर म्हणतो आपण तुला धूप दाखवतो. कामधेनूला जर म्हणलं आपण हे शुष्क आहे, शुष्क तृण कवळ, म्हणजे आपण जर कामधेनूला म्हणलं तुझ्यापासून मला धनप्राप्ती झाली पाहिजे, तुझ्यापासून मला चांगलं फळ प्राप्त झालं पाहिजे, तर ते लगेच होऊ शकत नाही. म्हणजे वाळलं जर लाकड असेल तर त्याला लगेच पालवी फुटत नाही. त्यासाठी तिची सेवा काढली पाहिजे कामधेनूची, तेव्हा ते कामधेनू प्रसन्न होणार आणि मग आपल्याला त्याचं चांगलं फळ प्राप्त होईल असा आशीर्वाद देणार. म्हणजे समर्पिजे अजाक्षिर, कणकाद्री पुढे ठेवीजे गार, तैसे प्राकृत बोले अपार, तुझे महत्व केवी वर्णू. आणि म्हणून सांगितलंय कणक म्हणजे सोनं, कणकाद्री पुढे म्हणजे सोन्यापुढं आपण जर गार ठेवली तर त्या गारेला सोन्याचं महत्त्व प्राप्त होईल का, तेव्हा ती गार सोन्यासारखी दिसेल का, नाही दिसणार. म्हणून सांगितले तैसे प्राकृत बोल्या पार, तुझे महत्त्व केवी वर्णू. आणि प्राकृत भाषे तुझं वर्णन करण्यासाठी माझी जीवा तयार नाही, तर तू मला कृपा आशीर्वाद माझ्यावर केल्यानंतर, तू मला आशीर्वाद दिल्यानंतरच हे प्राकृत मी बोलू शकतो आणि तुझं स्मरण करू शकतो, तुझी कथा भाविकांना बोलू शकतो, सांगू शकतो, असा याचा अर्थ आहे. परी जो जो छंद घेत बाळक, स्नेह करोने पूर्वी जनक. लहान मुलं असतं आणि ते हट्ट करतं मला हे पाहिजे, मला ते पाहिजे. मग जर म्हणलं हा चंद्र आहे मला पाहिजे, तर आपण आणून देऊ का, त्याचा हट पुरवू शकत नाही आपण, ती काही मागू शकतं. तसं स्नेह करोने पूर्वी जनक, तरी हा राम विजय सुरेख, सिद्धी पावो तव कृपे. आता वडील मुलाचा हट्ट
पाहिजे तो पूर्ण करू शकत नाही. पण भगवंता श्री रामा, श्री गणेशा हा राम विजय सुरेख आणि सुंदर अक्षरामध्ये आणि सुंदर लेखनामध्ये तयार होऊ दे आणि जगाला ऐकण्यासाठी तू त्यांना बुद्धी दे. म्हणजे तुझ्या कृपेशिवाय हा राम विजय मी पूर्ण करू शकत नाही असं लेखकाचं म्हणणं आहे. आता नमो सरसी जोद भवकुमारे. आता कोणाला नम आपण सरिताशी म्हणजे साक्षात सरस्वती मातेला आपण नमन करूया. आणि तिला आपलं हे वेदना सांगूया. जे विलसे सदा कवी जीवाग्री. कारण सरस्वती मुखामध्ये येऊन बसल्याशिवाय सरस्वती हे वाचण्यासाठी ऐकण्यासाठी सुद्धा सरस्वतीने जिभेवर वास केला तरच तुमच्या मुखातून चांगलं किंवा चांगलं अक्षर बाहेर पडेल असं आहे. कवी जीवाग्रही जिच्यावर दे मुखही करी वाचस्पतीशी संवाद. देव असो, दानव असो, मानव असो, कुणी असो, पण त्याच्या जिभेवर सरस्वतीनं वास्तव्य केल्याशिवाय तुमच्या मुखातून हरिनाम येणार नाही. मग ते लिहिण्यासारखं असू द्या किंवा लिहिण्यासारखं नसू द्या, पण ते ती जिभेवर आपल्या येऊन बसली, तिनं वास केला की आपल्याला सर्व काही फलप्राप्ती प्राप्त होते आणि पाहिजे ते नामस्मरण, पाहिजे ती कथा आपण वर्णन करू शकतो. म्हणून ती आपल्या जीवावर येऊन बसली पाहिजे. जे आनंद सरोवर मरहळिका. जसं मानस सरोवर आहे, तिथं कावळ्यानं स्नान केलं तर तो सुद्धा हंस पक्षानं उडून जातो. तसं हे मानस सरोवर आहे, म्हणजे हे आनंद सरोवर आहे. ह्यात परमेश्वराची कथा आहे आणि सर्व देवतांची काय आहे, आपण सर्व देवता स्मरण करतोय, सगळ्यांची स्तुती करतोय, सगळ्यांना आपण नमस्कार करतोय. म्हणून सांगितलंय जे आनंद सरोवर मरळिका, जे चातुर्य चंपक कळिका, जे निज कृपेची करुणे नौका, कवे बाळका परतिरा नेत. आणि हाच परमेश्वर श्रीराम प्रभू माणसाला हे ऐकल्यानंतर, हे वाचल्यानंतर, यांची स्तुती केल्यानंतर हाच राम आपली नौका ह्या किनाऱ्याहून त्या किनारे नेऊन सोडतो. कारण ही राम नौका आहे. ज्याप्रमाणे केवटाने रामाची भक्ती केली, रामाचं पाय धुतले, रामाने आशीर्वाद दिला, काय पाहिजे मग म्हणले प्रभू मी काय मागू शकतो. मग म्हणले तुला मीच वरदान देतो, कृष्ण अवतारी तू नंद राजात हो आणि मी तुझा बाळ म्हणून तुझ्या घरी मी वास्तव्य करेन, लहानाचं मोठे तुझ्या घरी मी होईन. कृपे तुझ्या विरंची कुमारी, जन्मांध होता ती महाजोहरी, अति मुडतो वेदार्थ करे, शक्रपदी निर्धारी रंक बैसे. आणि हे सरस्वतीला म्हणतायत, गणपती रायाला विनवणी करतायत की माझ्या मुखातून येणारा प्रत्येक शब्द अनमोल असा पाहिजे. त्याला हिऱ्याचं स्वरूप पाहिजे, तो चमकला पाहिजे माझा शब्द आणि तुझी स्तुती माझ्या मुखातून पार पडली पाहिजे. आंबे तू कवी हृदयाब्ज ब्रह्मरी. आंबेला नमस्कार केला आणि आंबेला सांगितलं तू अन्नपूर्णा माता आहेस, तुझा वास माझ्या हृदयी राहो. कारण तू अन्नपूर्ण आहेस, माझ्या हृदयी तुझा वास राहो आणि मला स्मरणशक्ती चांगली दिली पाहिजे. वाघवल्ली तू बैसोने जीवागृही, विरुडे सफळ सर्वदा. आणि तू माझ्या हृदयामध्ये वास केल्यानंतर माझ्या मुखातून येणारी प्रत्येक गोष्ट कशी असेल, तुला पसंत पडणारे असेल, जगाला पसंत पडणारे असेल, चांगला तोच शब्द माझ्या मुखातून पार पडू दे. विवेक हंस शुद्ध धवळ. हंस कसा असतो, पांढरा शुभ्र असतो, आणि आकाशात उडून चालल्यावर कसा सुंदर दिसतो. त्याप्रमाणे माझ्या मुखातून निघणारी वाणी जगाला सुंदर वाटली पाहिजे आणि चांगली वाटली पाहिजे, आनंद झाला पाहिजे माझी वाणी ऐकून. विवेक हंस शुद्ध धवळ, त्यावरी तुझे आसन अचळ, तप्त कांचन जैसे सुढाळ,
तैसे निर्मळ निजांग तुझे. हो, ज्याप्रमाणे सोनं कच्चं असतं पण त्याला ताव दिल्यानंतर ते निर्मळ होतं आणि चमकायला लागतं, त्याप्रमाणे तुझा हा भक्त तुला वरदान मागतोय की हंसासारखी माझं रूप पाहिजे, हंसासारखं. आणि त्याला तो अचळ अशी म्हणजे आकाशात ओढण्याची त्याला भरपूर ताकद दिलेली आहे त्या हंसाला. त्याप्रमाणे तुम्हालाही ताकद दे. कशासाठी दे? की जे मी शब्द माझ्या मुखातून बाहेर येतात त्याचं सोनं तयार झालं पाहिजे, जगाला ते ऐकून आनंद झाला पाहिजे. तैसे निर्मळ निजांग तुझे. तू कसेस? अंतरात्मा आहेस प्रत्येकाची. तू सरस्वती माता आहेस, तू आई आहेस. तू तुझ्या ह्या बाळाला चांगली बुद्धी दे आणि हे कवित्व माझं पूर्ण होऊ दे. हां, शुभ्र कंचुकी शुभ्र अंबर. आणि तू कशी आहेस? सुंदर असं शुभ्र पात साडी नेसलेली आहेस आणि हंसावर बसून आलेली आहेस. दिव्य मुक्त लग अलंकार. आणि तुझ्या गळ्यामध्ये पांढरे शुभ्र असे मोत्याच्या हार आहेत. निज बोध विना घेऊन हे सुस्वर. आणि हातामध्ये काय आहे? एक तारा आहे आणि तो वाजवीत तू त्या हंसावर बसून निघालेले आहेस. गायन करीशी स्वानंदे. आणि तू परमेश्वराचं स्मरण करीत परमेश्वराबद्दल एक गायन करीत चाललेस. ऐकता शारदेचे गायन तन्मय विधी विष्णू ईशान. आणि त्यास तुझं गायन असं करतेस की ते तुझं गायन ऐकून विष्णू भगवान सुद्धा डोलू लागलेत, शिवसुद्धा डोलू लागलेत. असं तुझं ते सुंदर गायन तू गात आहेस. आंबे तुझे सौंदर्य पाहोण मिन केतन तटस्थ. आणि सांगितलं तू जगदंबा पण आहेस, तू अंबा माता पण आहेस. आणि तुझं वदन पाहिल्यानंतर पाण्यात पोहणारे मासे सुद्धा स्तब्ध होतात, इतकी तू सुंदर आहेस. असं म्हणून इथं काय लिहिलंय? मी न केतन तटस्थ म्हणजे मासे सुद्धा पाण्यातले तुझ्याकडे बघून थांबतात जाग्यावर, इतकं तुझं सुंदर रूप आहे. तू भगवती माता आहेस. रंभा उर्वशी तिलोत्तमा सावित्री अपर्णा मुख्य गरमा. म्हणजे रंभेपेक्षा सुंदर तुझं रूप आहे. ज्याप्रमाणे तिलोत्तमा उर्वशी ह्या रंभ आहेत, ह्या फार सौंदर्यवान असतात, पण त्या सगळ्यापेक्षा तुझं रूप सुंदर आहे. म्हणून सांगितलं पुढं, तुझ्या चातुर्य समुद्राची सीमा त्या एकदान पावती. तुझे बराबरी रंभा सुद्धा करत नाहीत, कुठली बाकीचे देवी देवता पण सुद्धा करत नाहीस. असं तुमचे तिघचे सुंदर रूप आहे. आंबे तुझे गुण केवी वर्णावे केवी अर्कासारखी सुमणे पुजावे. तुझं वर्णन देवादेखी करू शकत नाहीस. तुझं वर्णन देवादेखी करू शकत नाहीत. मग कवी हा एक साधा माणूस आहे आणि आरका समान तुझा प्रकाश आहे, म्हणजे सूर्यासमान तुझा प्रकाश आहे. हो, मग तुला शब्दांची फुलं मी अर्पण करतो आहे, तुझं स्मरण करतो आहे. अंबरा मुष्टिता केवी साठवे. एवढं मोठं अंबर आहे, आकाश आहे, माझ्या मुठीमध्ये सामावणार नाही. तसं आकाश आहे एवढं मोठं तुझं रूप आणि इतकं सुंदर रूप आहे, ती मी फक्त त्याचं स्मरण आणि स्तवनच करू शकतो. म्हणून सांगितलं, पल्लवी बांधवी वायू कैसा. वारा जर म्हटला मी हा पर्वत उचलून लावू शकतो हवेमध्ये, मी झाडझुड पाडू शकतो, पण तसा मी नाही ना. मी वायू नव्हे. न कर्वे उर्वरीचे वजन. मला सांगा, मला कदा म्हणलं मी हिमालयाचं वजन करीन किंवा ह्या पर्वताचं वजन करू शकत नाही. हो, ह्या भूमीचं वजन नाही करू शकत माणूस. म्हणून पुढे सांगितलं, न गणवे सिंधूचे जीवन. नदीमध्ये किती पाणी हे जर माप कोणी काढू शकत नाही.
पाणी मोजू शकत नाही, आणि त्या आली किती किलोमीटर ही बी कोणी त्याचं सांगू शकत नाही. असं सप्तावर्णे भेदो न मशक केवी जाऊ शके. सप्त पाताळापर्यंत जायचं म्हटलं तर बाकीचे 6 पाताळ भेदून खाली 7व्या पाताळात जावं लागेल. आणि मशकाचं म्हणजे उंदराचं काम नाही. हो, ऐकोनी बाळकाची वचने जननी हृदयाधरी प्रीतीने. आणि असं कवी म्हणल्याबरोबर त्या लेखकाला त्या जगदंबेनं, त्या महालक्ष्मी पार्वतीनं आणि सरस्वतीनं हृदयाशी धरलं आणि काय सांगितलं, माझे मन मूड चकोर कहू माझी रोहिणीवर, तरी सरस्वती कृपाळू थोर शुद्ध बीज प्रगटले. आणि असं स्मरण केल्यानंतर, असं स्तवन केल्यानंतर सरस्वती माता मुखामध्ये येऊन प्रगट झाली आणि हृदयामध्ये पार्वती माता प्रगट झाली, सरस्वती माता प्रगट झाली, महालक्ष्मी प्रगट झाली. बीजेपासून चढत्या कळा तो तो चकोराशी अधिक सोहळा. चंद्र कलेकलेनं वाढतो, पण मोठा पूर्ण झाल्याशिवाय तो गोड दिसत नाही. असं सांगितलं. तैशी ते रघुनाथ लीळा चढे लागला रस पुढे. आणि त्याप्रमाणे रामायण सुद्धा वाचायला सुरुवात केल्यानंतर ज्यावेळी रामकथेला सुरुवात होईल त्यावेळी अत्यानंद प्राप्त होणार. असा अत्यानंद प्राप्त होणार आणि त्याला सुंदर महत्त्व प्राप्त होणार. ज्ञानाचे अनंत डोळे उघडले एकेची वेळे, आता वंदो श्री गुरुची पावले. एकाच वेळी जर ज्ञानाचे सगळे डोळे माणूस उघडू शकत नाही. ज्ञानाला किती डोळे आहेत त्याचा अंतही नाही. म्हणून ज्ञानाचे अनंत डोळे उघडले किची वेळे, आता वंदो श्री गुरुची पावले, जयाचे ने प्रगटले दिव्य ज्ञान. म्हणजे साक्षात परमेश्वर जरी असला तर त्याला पृथ्वीवर आल्यानंतर सद्गुरू करावा लागेल. का तर मानव म्हणून आले, म्हणून ज्ञानाचा प्रकाश पडण्यासाठी, मागचं सगळं आठवण्यासाठी, आपण कोण आहे, काय आहे, कशासाठी आलोय, सद्गुरूची कृपाच लागते. त्याशिवाय काही प्राप्त होत नाही, ज्ञान प्राप्त होत नाही. असं आहे. जो अज्ञान तिमिर छेदक, जो अज्ञानाचा नाश करतो तो आपला गुरु असतो. म्हणून सांगितलंय, जो अज्ञान तिमिर छेदक, जो प्रकट वेदांत ज्ञानार्क, तो ब्रह्मानंद महाराज देख, परमात्मुत महिमा ज्याचा. परब्रह्म आहे, परमात्मा, परब्रह्म, संपूर्ण जो वेद पुरुष आहे, त्याचं महत्त्व कळण्यासाठी सद्गुरूची कृपा पाहिजे, त्याचा वरदहस्त पाहिजे. जो का पांडुरंग भक्त नरविख्यात, जो भक्त भीमा तिरी समाधिस्त, तो यतिराज महिमा अद्भुत, कवन वर्णो शके पै. बघा काय सांगितलं. म्हणून सांगितले पांडुरंग आहे, तो भीमा नदीच्या तीरावर उभा आहे, त्याचं महत्त्व अपरंपार आहे. हो, त्याचं अद्भुत वर्णन मी करू शकत नाही म्हणले. ते करण्यासाठी काय पाहिजे, सद्गुरूची कृपा पाहिजे, सरस्वती मातेची कृपा पाहिजे. जागृती स्वप्न सुषुप्ती तुर्या पूर्ण. जळी स्थळी पाषाणी माणसाला भगवंत दिसायला पाहिजे, सद्गुरू दिसायला पाहिजे, त्यावेळी तो ज्ञानाचा पुतळा होऊ शकतो. नेहमी त्यानं जागृत राहिलं पाहिजे. स्वप्नामध्ये जाग्यापणे तो नेहमी त्याच्या मुखामध्ये
राम नाम पाहिजे, पांडुरंग नाम पाहिजे. या चार अवस्थावरी ज्याचे आसन उन्मनी हे निरसोन स्वसुखे पूर्ण समाधिस्त. माणूस रात्रंदिवस झोपला तरी, जागा असला तरी, काम करत असला तरी त्याच्या मुखामध्ये श्रीराम नामच पाहिजे. चांदिने कैचे नसता मृगांक, किरणे कैची नुगवतारक. बघा, चंद्र उगवला तर चांदणच पाहिजे. चांदणं पडलं असेल तर त्यात मृगळ जळ दिसतं. म्हणजे शिवलीलेमध्ये जे सांगितलंय की एवढ्या 7 हरणांनी शपथ घेतली आणि त्याला ना साक्षात कैलासातून शिवविमान नेण्यासाठी आलं, तर हे चांदणं असल्याशिवाय चंद्राला पण शोभा नाही. अहो, चंद्र असेल तर चांदण्याला ही शोभा नाही, त्या काळके दिसणार नाहीत. म्हणून सांगितलं किरणे कैची नुगो तारक, जीवना वाचो निबिजा देख. सूर्य उगवल्याशिवाय प्रकाश पडणार नाही, आणि सूर्य नाही उगवला प्रकाश तर नाहीच पडणार, पण समोरचं काय दिसणारही नाही. म्हणून कसं सांगितलंय, म्हणून सांगितलं जीवना वाचो निबिजा देख, अंकुर सहसा फुटेना. तसं आपण खाल्ल्याच पिल्ल्याशिवाय जगणार नाही, किंवा पाऊस पडल्याशिवाय काय उगवणार नाही. आणि सूर्याचं तेज त्याला जर नाही मिळलं त्या फळांना, त्या फुलांना, तर ती फुलं उमलणार सुद्धा नाहीत आणि फळं येणारी नाहीत. आणि सूर्यापासूनच हे ज्ञान आहे मिळतंय, सूर्यापासूनच आपल्याला प्रकाश मिळतोय, आणि सूर्यापासून आपल्याला ऊर्जा मिळते. त्या ऊर्जेमुळं आज आपण इथं बसलोय. ऊर्जा नसेल तर काही नाही. जरी नेत्राविण दिसे पदार्थ, डोळे नाहीत मग पदार्थ कसा दिसेल? मग नेत्र तर पाहिजेतच, नाही तर मग परमेश्वराची कृपा पाहिजे, मग नेत्र झाकून सर्व दिसेल. मंथने विण जरी निवडे नवनीत. मंथने विण, समुद्र मंथन केलं, घुसळण केलं त्याचं, म्हणूनच त्यातून रत्न बाहेर पडली. आणि जर मंथन नसतं केलं तर रत्न बाहेर पडली नसती. त्याप्रमाणे तरी सद्गुरु वाचोनी परमार्थ, ठाई पडे जीवाशी. सद्गुरूमुळंच परमार्थ हा प्राप्त होतो, आणि माणसाचा गुरु होतो, गुरुचा सद्गुरू बनतो, आणि सद्गुरूचा कोण बनतो? साक्षात बृहस्पती बनतो. आणि बृहस्पती बनल्यानंतर देव सुद्धा त्याला शरण येतात. असं आहे. वर नसता व्यर्थ वराड, शरीर नसता कायशे धड. शरीर नाही, शरीर नाही म्हणून ह्याला कोण विचारेल? शरीर पाहिजे, धड पाहिजेच की. म्हणून इथं काय सांगितलं? म्हणून इथं सांगितलं शिर नसता कायशे धड. आणि वराड जर लग्नाला नसलं तर त्या लग्नाचा काय उपयोग नाही. तिथं कोणी उभं राहणार नाही, कुणी अक्षता टाकणार नाही. म्हणून वराडासाठी लग्न पाहिजे, आणि देहासाठी शिर पाहिजे, आणि शिरासाठी देह पाहिजे, तर तो धड. तैसे गुरुकृपे विण का भाड, तपर्वत्ते साधने. गुरु नसेल तर तुमच्याकडे किती पुण्य असू द्या, किती मी तुम्ही दान धर्म करा, किती उपवास करा, शून्य. कारण गुरु केल्याशिवाय त्याला दिव्य ज्ञान प्राप्त होत नाही. आणि दिव्य ज्ञान प्राप्त होण्यासाठी आत्मा, जीवाचा आत्मा बनावा लागतो. आणि जीव जर आत्मारूपी बनला तर परमात्मा त्याच्या जवळच आहे, लांब नाही. म्हणून सांगितलं की नुसतं काबाड कष्ट केलं तर त्याला महत्त्व नाही देत. कोणी देतंय का? कोणी महत्त्व देत नाही. तो काबाड कष्टच करत राहतो माणूस. मग साहेब झाला तर नमस्ते साहेब, नमस्ते साहेब, दुनिया साहेब नमस्कार करत राहते. तसं आपल्या जीवाचा आत्मा बनला पाहिजे. आणि आत्मा बनल्याशिवाय ही जागा आणि ही जागा म्हणजे वाचनाचं बी प्राप्त होत नाही. आणि लिहिणाऱ्याला सुद्धा हे परमेश्वराच्या कृपेनं प्राप्त झालं. ब्रह्माने साक्षात उभं राहून सांगितलं वाल्या कोळ्याला, उठ आता, पूर्ण झालं तुझं तप, तो रामायण लिहि. इथून पण राम 10,000 वर्षांनी जन्माला येईल. आणि त्यानं लिहिलं. तसं ज्यावेळी आपण इतक्या देवांची स्तुती करत आलो, आता इतक्या देवांची स्तुती केल्यानंतर प्रत्येकाचा आशीर्वाद आपल्या पाठीशी उभा राहतो.
प्रत्येकाचं छायाचित्र आपल्या डोक्यावरती राहतं. त्यामुळं आपल्याला हे आपोआप प्राप्त होतं. अंजने विन सापडे निधान, गायत्री विन ब्राह्मणपण, क्षमा कैची ग्रामाविन, तैसे गुरुविन ज्ञान नोहे. बघा, डोळ्यात अंजन घातलं तरच स्त्री सुंदर दिसते, नाहीतर ते सुंदर दिसत नाही. गायत्री, गाय दारात पाळली, तिचं दूध अमृता समान मिळणार आपल्याला. म्हणून सांगितलं, गायत्री विन ब्राह्यपण, ब्राह्मणपण, क्षमा कैची ग्रामाविन, तैसे गुरुविन ज्ञान नोहे. प्रत्येक गावाला एक क्षमा असते, म्हणजे बाहेर क्षमा ओढूनच गावात शिरायचं. म्हणजे आपण काय त्याला म्हणतो, गावात शिरण्यासाठी आता इथं रोई पाठीवर कशी कमान आहे, अशी कमान असते, त्यातून आपण आज शिरलो की रोई सुरू झाली. असं प्रत्येक गोष्टीला एक कमान आहे. गायीचं जर महत्त्व ब्राह्मणाला नाही कळलं तर ते कोणालाच कळणार नाही. पहिलं महत्त्व ब्राह्मणाला कळलं पाहिजे, आणि मग ते इतराला आपोआप त्यांच्या मुखातून प्राप्त होतं, आणि ते सगळ्याला तिचं गायत्रीचं महत्त्व कळतं. आणि गुरुनं ज्ञान दिल्याशिवाय, गुरुनं कृपा आशीर्वाद डोक्यावर ठेवल्याशिवाय माणसाला अज्ञानाचं ज्ञान पण निर्माण होत नाही. म्हणून तसा गुरुचा आशीर्वाद पाहिजे, गुरुची कृपा पाहिजे. म्हणून तन मन धनेश अनन्य ब्रह्मानंद स्वामीशी शरण. आणि सगळं आपल्याला प्राप्त होण्यासाठी आपण शरण कोणाला गेलं पाहिजे, तन मन धन असं ब्रह्मानंद स्वामी शरण गेलं पाहिजे, म्हणजे ब्रह्मदेवाला शरण गेलं पाहिजे. असं आहे. आरंभिले श्रीराम कथा गहन, ग्रंथ संपूर्ण सिद्धी पाओ. आणि एवढं म्हणल्यासारखं, एवढं यांचे स्मरण स्तवन ह्या देवदेवतांचं केल्यामुळं ह्या सगळ्याला हा लेखक काय म्हणतो, हा ग्रंथ माझ्या मुखातून पूर्ण होऊ दे. म्हणजे रामकथा घन आहे आणि ती मी पूर्ण करू शकत नाही, तर तुमच्या आशीर्वादानं ही पूर्ण हो. असं सर्व देवांना, गणेशाला, प्रभू भगवंतांना, सगळ्यांना, सद्गुरूंना साकडं घातलं ह्या कुणी, ह्या कवीने.